राज्य सरकारची मिशन ॲडमिशन मोहीम संकटात आहे। 10वी-12वीच्या निकालानंतर 30 लाख विद्यार्थी अजूनही प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत। शैक्षणिक सत्राच्या सुरुवातीलाच अनिश्चिततेचं सावट दिसतंय। सीईटी, नीट, ITI प्रवेश प्रक्रिया अजूनही रखडलेल्या आहेत। मे-जून मध्ये निकाल लागलाय, मात्र सत्र ऑगस्ट-सप्टेंबर मध्ये सुद्धा सुरू होण्याची शक्यता आहे आणि 18 अभ्यासक्रमांसाठी लाखो विद्यार्थ्यांचे अर्ज प्रलंबित आहेत। पालक विद्यार्थ्यांमध्ये सध्या संभ्रम आहे आणि त्वरित निर्णय व्हावा अशी त्यांना अपेक्षा सुद्धा आहे। तर जे विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत त्यांची आकडेवारी एकदा बघूयात। 18 व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी 12,12,792 विद्यार्थी अजूनही प्रतीक्षेत आहेत। ITI साठी 1,80,000 पेक्षा अधिक विद्यार्थी आहेत जे प्रतीक्षेत आहेत। 11वी राज्य कॅप प्रवेश 12,71,295 विद्यार्थ्यांचे अर्ज प्रतीक्षेत आहेत। पॉलिटेक्निकसाठी 1,75,000 अर्ज अजूनही प्रतीक्षेत आहेत। नीट पात्र असलेले सुद्धा साधारणपणे 1.25 लाख विद्यार्थी अजूनही प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत।